पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही भेटायला आलात, फार बरं वाटलं। हे 4 दिवस कसे सरले कळलंही नाही। पुण्यास काम निघाले हे समजले तेव्हाच मी निश्चित केले होते तुझी गाठभेट घ्यायची। चला आता कामं झाली, आता निघायला हवं, कारण तिकडेही कामं खोळंबलेत। मला नेहमीच तुमचा आधार वाटत आलाय मामा। यथाशक्ती जमलं ते केलं, अजूनही काही करता आलं असतं तर खूप आनंद झाला असता। हाव असं म्हणू नका। तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंय त्यासाठी धन्यवाद म्हणायलाही शब्द अपुरे आहेत माझ्याकडे। त्या कोर्टाच्या कामासाठी तुम्ही 2000 रुपयाची मदत पाठवलीत आणि मला कल्पना आहे ती तुम्ही कर्ज म्हणून घेतली असणार कुठून तरी। ती अद्याप मी परत फेडू शकलो नाहीये। विसरलोच होतो, बरं झालं आठवण केलीस। अरे पैशाबद्दलच बोलायचं होतं मला, पण कसं आणि कधी बोलावं हे कळत नव्हतं। मामा ठीक आहे, मामा हे काय? मी आणि माझे स्नेही रंगनाथ मुदोळकर, देवराव विनायक, पांडुरंग गोविंद अशा 4 वकिलांनी मिळून ही 1200 रुपयांची वर्गणी गोळा केली। असू दे, आता तुमची इच्छा आहे ना शाळेमध्ये ग्रंथालय सुरू करायची, त्याच्यासाठी मदत। मामा आधीच तुमच्या ऋणाखाली दबलोय मी, आता आणखीन हे नको। अरे कसलं ऋण? फिटलं असं समज। तुम्ही जे कार्य करतायत, तू, बळवंतराव आणि तुमचे सहकारी केसरीमध्ये, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, अरे ते फार थोर आहे। असं काही करणं आम्हाला जमणार नाही। आपल्या 4 पिढ्यांमध्ये कोणीही तुरुंगवास भोगला नाही, तो तू भोगलास, आणि तेही चोरी चपाटीसाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी। म्हणून हे ठेवा, आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी समज। शाळेच्या स्थापनेवेळी इंग्रज सरकारच्या कागदपत्रांचा हे टपाल आलंय। टपाल? सरकारी शिक्का? अरे बापरे, खटला मिटला। नवं कुठलं संकट उद्भवलं नसलं म्हणजे मिळवली। आपण महाविद्यालयासाठी परवानगी मागितली होती, त्या प्रस्तावाला नकार आला का काय? का अजून एखादं समन्स? आपटे, हे सतत असं घाबरून कसं चालेल हो? पत्रकारितेच्या क्षेत्रात आहोत ना आपण, वाघाचं काळीज घेऊन राहायला हवं। हे सतत असं सशासारखे भेदरलेले राहिला तर काय होईल? तो लिफाफा उघडा आधी, काय लिहिलंय वाचा। सरकारी आदेश आहे, यात असं लिहिलंय की लॉर्ड रिपन यांनी एक नवीन कायदा केलाय आणि त्याची सविस्तर माहिती देणारा कागद या पत्रासोबत जोडलाय। गुरुजी, लॉर्ड रिपन कोण? लॉर्ड रिपन म्हणजे व्हाईसरॉय ऑफ इंडिया। व्हाईसरॉय म्हणजे कोण? इथल्या सगळ्या साहेबी अधिकारांहूनही मोठा, सगळ्यात मोठा अधिकारी। इतक्यात जो हंटर आयोग आला त्याची नेमणूक यांनीच केली होती, आणि एकूण उदारमतवादी व्यक्ती असं लौकिक आहे यांचा। भारतीयांना अनेक अनुकूल असे नियम यांनी आणले। अहो आपटे, वाचा तरी पत्र। सहनशक्तीचा अंत बघताय का? नाही तर आणा, मी वाचतो। अहो इथं आनंदाची बातमी आहे। आधीच्या व्हॉइसरॉयनी लागू केलेला व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट या रिपन साहेबांनी रद्द केलाय। काय सांगताय काय आगरकर? हो, म्हणजे आता देशी भाषातील वर्तमानपत्रे सरकारी धोरणांची चिकित्सा करू शकतील। त्यावर घातलेली बंदी काढून टाकण्यात आली।
वा वा वा, उत्तम. खरोखरच आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी. बर का दीनानाथ, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा लॉर्ड लिटन यांनी आणला होता. याला द गॅगिंग ऍक्ट असं सुद्धा म्हणायचंय. या ऍक्टमुळे ब्रिटिश सरकारला वृत्तपत्रांची सगळी मालमत्ताही जप्त करण्याची परवानगी मिळाली होती. त्यामुळे ब्रिटिश सरकार विरोधात ब्रही काढणं शक्य नव्हतं. सतत डोक्यावर टांगती तलवार, जप्त होईल की काय. पण आता तसं भय नाही. म्हणजे हा कायदा रद्द झाल्याने वृत्तपत्रांना मोकळेपणाने काम करता येईल ना? अगदी योग्य. वा, बघा बळवंतराव, गुरुजींच्या तालमीत पट्ट शिष्य कसा तयार होऊ लागलाय ते. बळवंतराव, अहो ही तर आनंदाची बातमी आहे. मग आता तुम्ही कुठल्या विचारात गुंतला आहात? विचार करतोय या रिपन साहेबांनी हे पत्रक आपल्याला केसरीला का पाठवलं. म्हणजे इतक्या प्रांतांमध्ये इतकी वृत्तपत्र आहेत, या सगळ्यांना त्यांनी हे पत्रक पाठवलंय की आमच्यावर टीका करा म्हणून आपल्यालाच. म्हणजे यात काय गौड बंगाल नसेल कशावरून? नाही बळवंतराव, मला तसं वाटत नाही. याचा अर्थ एकच आहे बळवंतराव, केसरी हे सर्वाधिक खपणारे वृत्तपत्र आहे अशी जाहिरात तुम्ही छापली, त्याची दखल ब्रिटिश सरकारनेही घेतली. असेल असेल, तसेच असेल. कृष्णा चल, आता हे 4 घास खायचे पटकन. कृष्णा, हे 4 घास आता संपवले नाही तर मी एक धपाटा मारे ना जोरात. आ कर, चल. अगं आ कर ना, खा ना लवकर. का असं वागतेस? मारू एक धपाटा खरंच. ताई, कृष्णा ग, काय होत आई? काय झालं? अहो बघा ना, अजिबात खात नाहीये, एक घास खात नाहीये. इथे माझ्या अंगात जराही प्राण नाही. सकाळपासून नुसतं खाल्लेलं सगळं उलटून पडतंय. खा ना, जोरात देऊ धपाटा. राहू द्या हो, तिला कशाला. बाळा, कृष्णा इकडे ये इकडे बाळा, ये ये. शाण बाळते, लहान पोर, त्याला काय समजतंय. तुम्ही शांत व्हा बरं. कृष्णा बाळा, आईला त्रास होतोय की नाही? हा, मग ती द्या इकडे. मग असं वागणार का तू? नाही ना. आता छोटं बाळ येणार आहे की नाही, मग कृष्णा कोण होणार आहे? कृष्णा ताई होणार आहे. मग ही अशी हट्टी आणि रडकी ताई चालेल का सांग बरं मला? हा, खाणार ना? खाणार? शाण बाळते हा. आणि तू हसलीस की नाही की मग ते बाळ पण हसणार. हा, अगदी असं. ताई, तुमच्या पोटात काही राहत नाही म्हणालात तुम्ही. हे अन्न काही पचत नाहीये तुम्हाला. मी तुमच्यासाठी लापशी करते. कृष्णा, आता आहे ना आपल्याला एक छोटा भाऊ येणार आहे. मग तो एकदम असं तालेवर होणार. हा, काय बोलताय बहिणी? आता बरे घास जात आहेत चटा चटा. तू यशोदा काकूच ऐक फक्त. दादांना म्हणावं जरा आमच्याशी बोला. दादूबाबाची गोष्ट सांगावं तर. तू कशाला घेतलीस हिला? मला झोपतीये ती. मला हाक नाही का मारायचीस? ये बस, ये ये सावकाश. हाक मारायचीस ग. हाक मारणारच होते, पण तुमची तंद्री लागली होती की छान. काय चंद्र बघत होतात का काय? नाही, मग कॉलेज. म्हणजे सध्या फक्त कॉलेजचाच विचार सुरू आहे मनात. शाळेचं शिवधनुष्य तर पेललं, आता कॉलेज सुरू करायचा विचार आहे. मग कराल की सुरू, त्यात काय अडचण आहे? तू हे असं बोलतेस ना, तेव्हा खरोखर वाटतं आयुष्य किती सोपं आहे. पण कॉलेज सुरू करणं
ही काही सोपी गोष्ट आहे का? शाळा सुरू केली तेव्हा राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करायचा होता म्हणून ग्रांट घेतली नाही सरकारकडून. विद्यार्थी फी देतायत खरे, पण संबंध शाळेचा गाडा ओढणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. शिक्षक समजूतदार आहेत म्हणून बरं, आमची कळकळ जाणून कमी पगारावर काम करतायत. मग चिंता कसली आता? चिंता कसली काय? महाविद्यालय हे सरकारी ग्रँट शिवाय सुरू होणं शक्यच नाही. शिवाय लायब्ररी म्हणजे ग्रंथालय सुरू करण्याचा विचार आहे. प्रयोगशाळा उभी करण्याचाही प्रस्ताव आहेच समोर. मुलांना विशेष प्रशिक्षण हवं असेल तर त्यासाठी तरतुदी करायच्या आहेत. आता ह्या सगळ्या अडथळ्यांना सामोरं जाऊन महाविद्यालय उभं करणं काही सोपी गोष्ट नव्हे. पण मग एखाद्या संस्थानाकडून मदत नाही का घेता येणार? संस्थानांची अवस्था पाहतेस ना आता. त्याच पायी तर शिक्षा भोगून आलोय. आता आम्हाला मदत करून पुन्हा सरकारी रोष कोण पत्करून घेईल? छे. हे कॉलेज म्हणजे हाती येईल न येईल असं स्वप्न होऊन बसलंय. चंद्र पाहिला? तर हे काय मध्येच? ते माझ्या डोक्यात काय विचार चाललेत? तू काय बोलतीयस? बघा तरी, सुरेख दिसतोय नाही? टप्पोरा, चमकदार, एखादं सुंदर स्वप्न असावं तसा. हा, त्या चंद्रावरही कधी कधी ढग येतात, कधी त्याच्या कलेनुसार तो लहान मोठा होतो, कधी अगदी अमावास्या येते. पण या सगळ्यातून अखेरीस पौर्णिमाही येतेच आणि टप्पोरा चंद्र पुन्हा एकदा नव्या उमेदीने आकाशात झळकतो, कुठल्याही अंधाराची रात्रीची तमा न बाळगता. तुमच्या स्वप्नाचंही तसंच झालंय, चंद्रासारखं. आशा निराशेच्या ढगांमध्ये स्वप्नांची लपाछुपी चालली आहे. एकदा का ते ढग सरले ना, म्हणजे मग बघा स्वप्नपूर्तीचा चंद्र कसा लख्ख स्पष्ट दिसायला लागतो. ते तुम्ही तुमच्या या डोळ्यांनी पाहिलेलं कालेजाचं स्वप्न नक्की सत्यात उतरणार. कारण स्वप्न नेहमी तीच सत्यात उतरतात ज्यांच्यावर आपण मनापासून विश्वास ठेवतो, होय की नाही? काय बघताय? बघतोय माझ्या डोळ्यातली स्वप्न तुझ्या डोळ्यात साकार होताना बघतोय. आशेची पौर्णिमा तुझ्या डोळ्यात उतरताना बघतोय. भामे, कधी मला असं वाटतं आपल्या मुलांना माझ्यापेक्षा तूच जास्त चांगलं घडवशील. मी म्हणजे पुस्तकं, व्यवहारी गणित शिकवतो आणि तू व्यवहारी जगणं सोपं करण्याचं समीकरण शिकवतेस. भामी, तुझ्या या लाजण्यापुढे हा चंद्र फिका पडतो बरं. विद्यार्थ्यांची संख्या हजारावर गेली बळवंतराव. खरोखर आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. तुमचा चेहरा का पडलेला आपटे? नाही, पटसंख्या वाढते ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु आता हा मोरोबादारांचा वाडा आपल्याला अपुरा पडू लागलाय. तातडीने एखादी नवीन जागा बघायला लागेल, अन्यथा काय? अन्यथा प्रवेश बंद करावे लागतील. नाही, अंथरूण पाहून पाय पसरावे असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आता या विद्यार्थ्यांना तुम्ही येऊ नका, तुम्हाला प्रवेश मिळणार नाही असं सांगायचं? त्याशिवाय दुसरा उपाय काय आपल्याकडे नामजोशी? आपटे, पण हे कसं शक्य आहे? कसं सांगणार त्या मुलांना? अहो, केवढ्या आशेनं येतात ते आपल्याकडे. अहो, आशेने तर माझी मुलं माझ्याकडे येतात, काहीतरी मागतात.
पण सगळ्या मागण्या पूर्ण करत नाही ना आपण. त्यांनाही नाही म्हणतोच. मला हे पटत नाही. आपण असं करूया का, आपण आधी जागा तर पाहून घेऊ. नाही, जागा बघायला काही हरकत नाहीये, पण एखादी जागा पसंत पडली तर ती विकत घ्यायला पैसे आहेत का आपल्याकडे? हेच म्हणणं आहे माझं. एकच पर्याय उरतो, फी वाढीचा. आणि तसंही आर्यभूषण मध्ये खड्डा पडला की शाळेचेच पैसे वळवतो ना आपण. हो, आणि आत्ताच आपण छापखान्यात नवं यंत्र बसवून घेतलं. नाही म्हणजे त्यानं आपला खर्च आटोक्यात येणार आहे हे खरं, पण बळवंतराव, तुम्हाला काय वाटतंय? मला नामदोषींच्या मताशी सहमत आहे मी. अहो बळवंतराव, काय बोलतात आपण? हे साहस झेपणार आहे का आपल्याला? का नाही झेपणार? जागा मिळवण्यासाठी प्रयत्न तरी करायला हवा. आणि जर आपल्याला नाहीच झेपलं, शक्य नाहीच झालं आपल्याच्याने, तर प्रवेश बंद करण्याचा अखेरचा पर्याय आहेच आपल्याकडे. प्रयत्न तरी करून बघायला हवा की नाही आपटे? क्षमा करा, पण मी काही बोलू का? बोल. माझ्या बघण्यात आहे एक जागा. कोणती? गद्रेवाड्याची. ती मिळू शकेल, पण त्यासाठी थोरल्या गद्रेंना भेटायला जावं लागेल. कुठे? सातारा. सातारा. मग काय झालं त्यात? जा की. अगं पण तुला इथे अशा अवस्थेत सोडून. अशा म्हणजे? आणि मी काय पहिलट करेन आहे का आता? जा तुम्ही. खरंच मला पटतंय तुझं म्हणणं, पण अजून आहेत का पण परंतु? मला सांगा, इथं राहून तरी काय करणार आहात तुम्ही? अगं मी इथे थांबलो तर माझी मदतच नाही का होणार तुला? मदत? ह्याची जरा घडी घालता का? मी? हा. छान आहे घडी. म्हणजे ह्यात तरी काही मदत नाही. बरं मला सांगा, तुम्हाला स्वयंपाक पाणी येतं? फारसं बरं नाही. बर. मग झाडलोट, केरवारे, निवडणं टिपणं? अगं मग कृष्णीचं करणं, सडा सारवण हे तरी येईलच नाही का? पण हे प्रश्न कशात विचारतेस आत्ता? या प्रश्नांचा आणि माझ्या साताऱ्याला जाण्याचा काय संबंध आहे? अहो तुम्हीच नाही का म्हणालात की तुम्ही इथं राहिलात की मला मदत होईल म्हणून? आता विचारलेली कुठलीही कामं तर तुम्हाला जमत नाहीत, मग कुठली मदत होणार आहे मला? बरं, इथं राहिलात तरी तुमचा पाय काही घरात ठरायचा नाही. तुम्ही जाणार आपले केसरीत नाही तर शाळेत. म्हणजे ही सारी कामं मलाच करायला हवीत की नाही? त्यापेक्षा साताऱ्याचं काम उरकून घेतलेलं काय वाईट? असं म्हणतेस? अगदी. जा तुम्ही. खरंच माझी नका काळजी करू. अहो काही लागलं तर इथे यशोदाबाईंनी आहेत की, आणि मी माझी भक्कम आहे. गोपाळ भाऊजींना सुद्धा घेऊन जाणार आहात सोबत? छे, गोपाळरावांचा दमा चांगलाच बळावलाय. त्यांना मीच म्हटलंय तुम्ही इथेच थांबा म्हणून. म्हणजे काही धावपळ करावी लागलीच तर भाऊजी आहेतच की वाड्यात. मग कसली चिंता. खुशाल जा तुम्ही. खरंच. बर, तू म्हणशील तसं. सातारकर गद्रेंचा वाडा छोटा पडेल की काय असं वाटतं. शेजारी होळकर वाडा पण आहे, तिथेही पत्र पाठवून बघू. थांबा बळवंतराव, सातारकर गद्रे काय म्हणाले? काय घडलं साताऱ्यात? सातारकर गद्रेंनी होकार तर दिलाय, पण त्यांचा वाडा भाऊबंदकीत अडकलाय.
इतर बंधूंकडून होकार मिळवला तर काही म्हणणं नाही असं म्हणाले. मग आता आता काय, चला बडोद्यास. कुठे? बडोदा? अहो बळवंतराव, शेजारी वाटलं का तुम्हाला ते? जाऊन येऊन 2 आठवडे कुठेच नाहीत खात्रीनं. शिवाय बडोद्यातलं काम एका आठवड्यात संपलं तर ठीक, नाहीतर तो वेळ वेगळाच. आणि बळवंतराव, अहो घरी तुमच्या मंडळींचे दिवस भरत आलेत असं कळलंय. अशा नाजूक वेळी तुम्ही त्यांना सोडून बडोदा म्हणजे? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सत्यभामेची चिंता आहेच मनात. परंतु काम थांबवून कसे चालेल? राष्ट्रकार्याचे कर्तव्य प्रथम.